संसार किंवा तीन गोष्टीला भाग्य समजतो. ऐका, माणसाकडे ज्याच्याकडे धन आहे मला, ज्याच्याकडे पैसा आहे, लोक त्याला भाग्यवान समजतात. पुढे ज्याला चांगला मुलगा मिळाला, लोक त्याला भाग्यवान समजतात. ज्याला चांगली पत्नी मिळाली, लोक त्याला भाग्यवान समजतात. पण संत आपल्या तिन्ही गोष्टी भाग्य मानायला तयार आहेत. भाग्य तरी नव्हे धन, भाग्य तरी नव्हे पुत्र, भाग्य तरी नव्हे दारा. भाग्य शब्द तिन्ही लावायचं. महाराज म्हणजे या तिन्ही गोष्टी प्राप्त होणं भाग्य नाही. काय आहे महाराज? निकट वासुदरा संताबाई, अखंड संतांच्या सानिध्यामध्ये राहणं महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने भाग्य. आता ऐका दादा, धन मिळून का भाग्य नाही म्हणतात तो बरोबर. आता ऐका, धनाचा जर विचार केला, संसारिक जीव महाराज ज्याच्याकडे धन आहे ना, ज्याच्याकडे संपत्ती आहे ना, लोक त्याला भाग्यवान समजतात. तर सांगताना अलीकडे असायला ह्या जगामध्ये त्या माणसाला किंमत आहे. सर्व मान्यता आहे जगे. आता ऐका, तुम्ही आम्ही कशाला भाग्य समजतो आणि संत आम्ही कशाला भाग्य म्हणतात? महाराज म्हणजे संसार जीवाकडे जर पाहिलं महाराज लोक त्यालाच किंमत देतात, त्यालाच भाग्यवान समजतात ज्याच्याकडे धन आहे. नवीन नवीन महाराज ज्याच्याकडे धन आहे महाराज, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन, महाराज सर्व लोक त्याचा ऐकतात. कोणाचं? ज्याच्याकडे पैसा आहे. आणि तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. अहो, स्वतःची पत्नी विचारत नाही, कोणी विचारत नाही. कारण या जगामध्ये त्यालाच किंमत आहे. किंवा शंकराचार्य सांगतात मला, यावद वित्तो बाल्या सकता तावते जो परिवार करता पश्चातावते जर्जते वार्ता तुच्यते विनगे. यावद वित्ता, वित्तना बोलत चला, वित्तना पैसा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे. सांगू का? किंवा संत वाक्य सांगतात मला, जवरे चळना गोधोरे मरते माला माने तेला न तोर देव सुखाची आकाजा इंद्रिय मागुरे आला मागुराला कैसा विपरीत झाला गोष्टी. आता सांगा ना, जवरे चळलं का? आता चळण म्हणजे काय? बोलत चळण म्हणजे पैसा. कारण पूर्वीच्या काळामध्ये पैशाला चलन म्हणायचे. आता चलन किंवा चलन दोन्ही येतात. कारण कुठं कुठं ळ शब्दाचा उच्चार न करतात. आता कोकणामध्ये जर तुम्ही गेलात महाराज, तर आमच्या राणा समाज कोकणाचा नुसतं पाणी शब्दात महाराज नारा असतात तिकडं. कोकणामध्ये ळला ळ म्हणतात, ज म्हणतात. आपण केळी म्हणतो, केळी म्हणतात. सांगू का तुम्हाला? आम्ही आता महाराज थाळी पाठ कोकणामध्ये महाराज धर्म काय करतो की कोकणी लोक आले महाराज थाळी पाठ करायला लागले. आपण म्हणतो सात पाच तीन दशकाचा मेळा. ते काय म्हणतात? सात पाच तीन दशकाचा मेळा. आणि तुम्ही विदर्भामध्ये जावा, नागपूर साईडला. आता आमच्यासोबत महाराज बरेच विदर्भातले मुलं शिकायला होते. ते म्हणतात, केळी म्हणतात, केळी. म्हणजे त्या भागामध्ये मला शब्दाचा उच्चार देण्यात असतो. मला काय सांगायचं आहे? जवळ चळणगा किंवा जवळ चळणगा मला म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे मला तवरे म्हणते माझा तो माझा आहे म्हणतात. एखादा श्रीमंत मनुष्य असल्या मला, श्रीमंत मनुष्य असल्या लोक म्हणतात तो आमदार ना, लई आमच्या जवळचा आहे म्हणतात. त्याचा आता काही संबंध नसतो, लई जवळचा आहे म्हणतात. आणि एखादा गरीब मनुष्य असल्या मला रोज एखादी मजुरी करणार, अहो तो अमुक अमुक माझा तुमचा पाहुणा आहे म्हणतात. नाही, त्याचा आमचा लई दूरचा संबंध आहे का? पैशाचा संबंध आहे. उदाहरण सांगू का मला? पेगल महाराज होते बाबा, आमच्या गावात एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव होतं परशुराम. नाही का? दृष्टांत म्हणताय मॅडम, गोजेगावच्या मंदिराचा कोणता परशुराम? दृष्टांतामध्ये मला कुठला घेतो बरं का? आई वडिलांचं नाव होतं परशुराम. गरीब करण्याच्या मला रोज एखादी मजुरी करायचं. आता गरीब माणसाला कोणी करतो? लोक त्याला परशा म्हणायचे बघा. वाईट वाटायचं महाराज, परशा म्हणायचे. वाईट वाटतं महाराज. मोठा झाला, मेहनत केली महाराज, पैसा कमवला, शेती घेतली महाराज, गाडी घेतली, टू व्हीलर घेतली, गाडी घेतली आणि श्रीमंत झाला महाराज. आणि त्याच्याकडे पैसा आला मग लोकांची वर्तणूक बदलली. जे लोक परशा म्हणायचे ना, ते लोक नंतर परशु म्हणायला लागले. आनंद वाटला महाराज. त्याच्या लक्षात आलं पैसा आहे तर किंमत आहे. महाराज पुन्हा एवढा मोठा झाला महाराज,
सरपंचकीच्या निवडणुकीला थांबला मारा, गावाचा सरपंच झाला मारा. आता सरपंच झाल्यावर काय लोक मारा, 5 वर्षामध्ये मला 100 एकर जमीन घेतली, 2 गाड्या घेतल्या, श्रीमंत झाला मारा. मग अख्खं गाव मारा त्याला परशुराम पाटील, राम परशुराम पाटील. कधी हो? पैसा आल्यानंतर. आता कधी महाराज काय करेल का? पैसा तेरे तीन नाम, परश्या परशु परशुराम. म्हणजे पैसा आला की लोक पाटील म्हणतात. म्हणजे या जगामध्ये त्याला की म्हणतात मला त्याच्याकडे जाणे. आता तुम्हाला सुभाषित सांगतो, आम्हाला संस्कृत व्याकरणामध्ये एक श्लोक होता मला. सुभाषित काय सांगतात? यश अस्ति वित्तम सर्वगुणा सगुणज्ञा सविद्वान सपंडिता सर्वदर्शने सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. आता बोल चला. यश वित्तम अस्ति. वित्त म्हणजे काय? शास्त्र सांगतं यश वित्तम अस्ति सर्वगुणा. ज्याच्याकडे पैसा लोक म्हणतात काय गुरुवाचा वंश आहे म्हणून. मला आईचा पत्ता नसतो, बाबाचा पत्ता नसतो, मुलाचा पत्ता नसतो, तरी लोक म्हणतात काय गुरुवाचा म्हणतात. का म्हणत असतो? यस्य वित्तम अस्ति, त्याच्याकडे पैसा. पुढे सगुणज्ञ, तो काय गुणवान मनुष्य आहे मला काही येत नाही माणसाला. पक्वा येत नाही, गायन येत नाही, स्वरामध्ये एक चाल म्हणता येत नाही, कुठलाच गुण नसतो. त्याच्या एवढा गुणवान मनुष्य गावात नाही म्हणतात मला. का म्हणत असते? यस्य वित्तम अस्ति, त्याच्याकडे पैसा. अनेक मराठी विकल्प मानले त्यांनी, कारण वेळ आपल्याकडे जात नाही. शेवट सांगतो, सत्य दर्शनी. लोक म्हणतात त्याच्यासारखा सुंदर मनुष्य गावात नाही म्हणतात मला. महाराज त्याच्याकडे जर पाहिजे मला दिवसा गाठी करून टाकावं तुम्हाला एवढं काळ असतं. एका वरतून येणार नाही मला एवढं काळ असतं. पण लोक म्हणतात त्याच्यासारखा सुंदर मनुष्य गावात नाही म्हणतात. का म्हणत असते? यस्य वित्तम अस्ति, त्याच्याकडे पैसा आहे. आणि महाराज म्हणते पैसा आला याला नवनाथ महाराज जग कसं आहे सर्व सब पैसे केले. घरामध्ये तरी केव्हापर्यंत मला म्हणजे जमले चाले मोठा धंदा तो बहीण बोली दादा. मला आपला भाऊ श्रीमंत असला की बहीण बोलत होती मला दादा दादा म्हणते. आणि गरीब असू द्या मला बहीण सुद्धा विचारत नाही, भाऊ विचारत नाही. पत्नी राहते आता लोकांचा विचार भाऊ असतात. बायको तरी केव्हापर्यंत मला सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. बाबा आपल्या खिशात जर पैसा असेल ना मला बायको नमून वागते बघा. तुम्ही मागण्याच्या अगोदर येते मला सकाळ सकाळी नाश्ता पोहे आणू का सुशे आणू. कधी खिशात पैसा असेल तर. आणि पैसा नसला महाराज या धनाची झाल्या तुझे श्री वसु वसुनी लागे पाटी. आणि आपल्या खिशात पैसा नसणारे नसतात महाराज म्हणजे ना वसु वसुनी पाटी लागते म्हणे. काय कसं लागत असतो? बाया विनाकारण भांडे आपली बघा. घरात नसतं, साखर नसतं,